विश्लेषक संदीप प्रधान आपल्या सोबत आहेत। संदीप सर, उद्धव आणि राज ठाकरेंच्या भेटीचा इतिहास पाहता या भेटीकडे तुम्ही कसं पाहता? आतापर्यंत आपण लक्षात घेतलं पाहिजे की राज ठाकरे यांनी उद्धव यांची जी भेट घेतलेली आहे ती कौटुंबिक स्वरूपाच्या कारणास्तव घेतली। म्हणजे उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नसताना किंवा अन्य कारणासाठी राजकीय अशी भेट झालेली नव्हती। आता याच्यामध्ये 2-3 कारण मला दिसतात। एक कारण असं आहे की जयदेव ठाकरे यांनी एक न्यायालयात दावा दाखल केलेला आहे आणि त्याची सुनावणी चालू आहे आणि त्यामध्ये जे काही त्यांनी दावे केलेले आहेत, काही आरोप केलेले आहेत, तर त्या सगळ्याची सुनावणी आता सुरू आहे आणि इन कॅमेरा आता अचानक कोर्टाने निर्णय घेतला की ती इन कॅमेरा करायची। आता यामुळे जे काही वातावरण निर्माण झालेलं आहे ते काही शमवण्यासाठी ही भेट आहे का, हे एक कारण असू शकतं। कारण उद्धव आणि जयदेव यांच्यामध्ये फारसा संवाद नसला तरी राज कदाचित जयदेव यांच्याशी या प्रकरणाबाबतीत बोलू शकतात, त्यामुळे ही भेट आहे का, हा एक मुद्दा। दुसरा असा की अशा पद्धतीच्या न्यायालयीन प्रकरणामुळे कौटुंबिक जो मनस्ताप होतो तर त्या पार्श्वभूमीवर उद्धव यांच्या प्रकृतीची विचारपूस करायला राज ठाकरे गेलेत का, हा सुद्धा एक मुद्दा असू शकतो। आणि मग तिसरा जो आपण मुद्दा म्हणता हा तसा मुद्दा आहे की भाजप सर्व प्रादेशिक पक्षांच्या विरोधात आता आघाडी उघडून आहे। शिवसेनेला संपवण्याचा जणू काही प्रयत्न भाजपकडून सुरू आहे। आज जे शिवसेनेच्या वरचं संकट आहे ते उद्या मनसेवर येणार आहे, की मनसे सुद्धा एक प्रादेशिक पक्ष आहे आणि त्यामुळे हे भविष्यातलं संकट ओळखून येत्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण एकत्र यायचं का, किंवा कदाचित आता कारण जरी कौटुंबिक असलं, म्हणजे ते न्यायालयीन कारण असेल, उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीचं कारण असेल, तर त्या निमित्ताने का होईना या दोघांमधलं सौहार्द पुढे वाढलं आणि त्याचं रूपांतर राजकीय सौहार्दात झालं तर कदाचित तो एक वेगळं चित्र असेल। पण राजकारणातल्या कुठल्याही नेत्याची कृती जी आहे ती अशी सहजासहजी नसते। म्हणजे अगदी कौटुंबिक स्वरूपाची भेट घेताना सुद्धा या दोघांनी त्याचा बारकाईने विचार केला असेल की याचे काय परिणाम होतील आणि मला असं वाटतं की येत्या काही दिवसात आपल्याला त्याचं नेमकं कारण जे आहे ते स्पष्ट होईल। पण संदीप सर, खरं तर राज ठाकरे हे टायमिंगसाठी नेहमी ओळखले जातात, त्याच प्रकारे पुन्हा एकदा राज ठाकरेंनी टायमिंग साधले असं म्हणायचं? नाही, निश्चित टायमिंग म्हणजे आता कसं आहे की त्यांचा भेटीचा उद्देश काय आहे तो आपण बघितला पाहिजे। म्हणजे जर समजा ते न्यायालयीन प्रकरणाशी संबंधित असेल तर ते लवकरात लवकर काही त्याच्यातून मार्ग निघावा हा उद्देश असू शकतो आणि त्यामुळे मग त्याचा विचार करताना टायमिंग हा मुद्दा नसेल, कदाचित ती गरज, उभयतांची गरज किंवा कदाचित उद्धव ठाकरे यांची गरज याच्यातून ते आज गेले असू शकतात। आणि जर समजा त्याचं मागचं राजकीय कारण असेल तर मला असं वाटतं की निश्चितच विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, वातावरण तापलेलं आहे, अनेक मुद्द्यावर आता गेले 3 दिवस उद्धव ठाकरे यांची मुलाखत छापून आलेली आहे। त्यांनी निर्वाणीचा इशारा दिलेला आहे की तशीच वेळ आली तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू। त्यामुळे मागे राज ठाकरे यांनी असं म्हटलं होतं की तुम्ही स्पष्ट भूमिका घ्या, तुम्ही सत्तेला चिकटूनही राहता आणि वर इशारे देता। तर आता जर स्पष्ट इशारा दिलाय त्या पार्श्वभूमीवर आपण म्हणतात तसं टायमिंग साधून राज ठाकरे भेटलेत का, हा निश्चित मुद्दा असेल। पण ते राजकीय असेल भेट तर मला थोडीशी शक्यता आता सुद्धा अशी वाटते की ते न्यायालयीन प्रकरणाच्या संदर्भातच ही भेट असावी असं मला आता तरी वाटतं। नक्कीच, पण या दोघांना देखील भाजपला काही इशारा द्यायचा असेल? निश्चित, कारण असं आहे भाजप ज्या पद्धतीने सर्वच राजकीय पक्षांच्या विरोधात आता आघाडी उघडून आहे आणि भाजपकडे जे काही एक म्हणजे पाशवी असं बहुमत आहे त्याच्या आधारावरती जे अनेक निर्णय लागण्याचा प्रयत्न करत आहे, त्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की 2 प्रादेशिक पक्ष एकत्र येऊ शकतात आणि अशा पद्धतीची मागणी दोन्ही पक्षांच्या समर्थकांनी अनेक वेळा केलेली आहे आणि त्याच्यासाठी मुंबई महापालिकेची येथे निवडणूक याच्यापेक्षा दुसरं औचित्य कुठलंच असू शकत नाही। नक्कीच संदीप सर, खूप खूप धन्यवाद तुम्ही केलेल्या विश्लेषणाबद्दल।